इथे उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि शुभेच्छुक तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। आणि आई, खूप 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 सॉरी, कारण तुझ्या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला तिथे आज मी उपस्थित नाही राहू शकले। पण जॉब आणि फॅमिली यांचा बॅलन्स कसा साधायचा हे मी तुझ्याकडनं शिकलीये आणि त्यासाठीच हे तुला व्हिडिओ गिफ्ट। आज इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना वाईट वाटत असेल की उद्यापासून आई शाळेत येणार नाही, पण खरं सांगू का, आम्हाला प्रचंड आनंद झालाय। ते काय आहे ना, माझा जेव्हापासून जन्म झालाय, जेव्हापासून माझं वय कळतं झालंय ना, तेव्हापासून रोज आई शाळेत जाते आणि मग आता कधी 5 वाजतील आणि कधी आई शाळेतून घरी येईल, ही जी ओढ आहे ना, ही जी भावना आहे ती मनात इतकी ठासून भरली आहे ना की उद्यापासून आई शाळेत जाणारच नाहीये यावर विश्वासच बसत नाहीये। खूप आनंद होतोय। तुम्हाला सांगते, आई ना शाळेसाठी वेडी आहे असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही। कारण काय झालं होतं, एकदा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ना आई माझ्याकडे इकडे अमेरिकेला आली होती आणि तेव्हा तिचा 26 मेला बर्थडे होता, म्हणून मी खूप सारे प्लॅन्स बनवले। पण एकदा विचारून बघावं म्हणून मी आईला विचारलं, आई तुला तुझ्या वाढदिवसा दिवशी काय करायची इच्छा आहे ग? तेव्हा आई काय म्हणाली माहितीये, मला ना अमेरिकेतली शाळा बघायची। आणि मग मी सगळे प्लॅन कॅन्सल करून आईला शाळेत घेऊन गेले। तिथे जाऊन तिने सगळी शाळा बघितली, इथला अभ्यासक्रम कसा असतो, इथे कसं शिकवलं जातं ह्याचा सगळा रिसर्च केला आणि मग काही गोष्टी तिथल्या मुलांनाही शिकवून ती परत आली। परत येताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो म्हणजे अमेरिकेतली मोठी मोठी ठिकाणं दाखवल्यावरही तिच्या चेहऱ्यावर मला कधी दिसला नव्हता। त्यामुळे ना कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त प्रेम आई शाळेवर तर करत नाही ना। पण हा झाला आमचा दृष्टिकोन। तिच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर तिला तिच्या फक्त 3 मुलांना घडवायचं नव्हतं, तर शेकडो हजारो मुलांना घडवायचं होतं। पुढची पिढी निर्माण करायची होती आणि त्यासाठीची तिची ही धडपड होती। आणि हा जो उदात्त विचार होता ना, तो आमच्या तरी कल्पनाशक्तीच्या बाहेरचा होता। जेव्हा रस्त्यावरून चालताना एखादा मोठा पोलीस अधिकारी येऊन आईच्या पाया पडतो ना आणि म्हणतो, बाई दुसरीला मी तुमच्या वर्गात होतो आणि मला तुम्ही अजूनही आठवता, तेव्हा ना अभिमानाने ऊर भरून येतो। या सक्सेसफुल स्त्रीच्या मागे एक अतिशय खंबीर, सपोर्टिव्ह आणि अंडरस्टँडिंग पुरुष आहे आणि ते म्हणजे माझे वडील श्री पांडुरंग कुलकर्णी। या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या 40व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय, त्यामुळे दोघांनाही खूप शुभेच्छा। वी आर सो लकी टू हॅव यू बोथ। या दोघांनाही देव उदंड आणि निरोगी आयुष्य देव, ह्याच शुभेच्छा। आई, माझ्यासारख्याच अनेक लोकांना तुला आज शुभेच्छा द्यायच्या। तुझ्या या वाटचालीमध्ये खूप महत्वाची लोक आहेत। या सगळ्या लोकांपैकी ना वेळेअभावी आपण काहीच लोकांचे व्हिडिओ बाईट्स आज बघणार आहोत। चला तर मग बघूया आईचे 5वीचे शिक्षक तिच्याबद्दल काय म्हणतात ते। सविता आपली लाडकी विद्यार्थिनी बरं का, हा या 5वीला तिला इंग्लिश शिकवलं मी। तिला अगदी सांभाळत दिलं चांगल्या प्रकारे, लक्ष देतो सगळ्या शिक्षकांनी बरं का, हा जायची बहिणीची मनायची सगळ्या शाळेत सगळे आणि प्रेमाने बोलायचे आणि खूप लाडकी। बाई नेहमी हसतमुख असत, सदैव कार्यतत्पर, विद्यार्थी प्रिय, पालक व शिक्षक प्रिय शिक्षिका आहेत। शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांचा हातखंडा होता। सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करतात। एकांकिका लिहिणे, दिग्दर्शन करणे, स्वतः त्या एकांकिकेत सहभागी पण होत होत्या। विद्यार्थ्यांचे नृत्य बसवले की आकाशवाणीवर कार्यक्रम नेणे यात त्या आग्रही असत, त्यामुळे शाळेच्या नावलौकिकात त्यांचे खूप मोठे योगदान होते। थोडक्यात त्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षिका व आता अधीक्षिका म्हणून रिटायर होत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो। की परमेश्वरांनी त्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावे ही प्रार्थना करते आणि थांबते। सेवानिवृत्ती
यातला निवृत्ती शब्द खूप महत्त्वाचा आहे. इथून पुढे या धकाधकीच्या जीवनातून त्या निवृत्त होत आहेत आणि नवीन वृत्ती त्या धारण करीत आहेत, म्हणजे सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती म्हणजे काही म्हातारपण आलं वगैरे असं नसतं, उलट आणि नवीन उत्साहाने आपण अतिशय कार्यक्षम या ठिकाणी राहू शकतो. मी त्यांना शुभेच्छा देते आणि शुभाशीर्वाद देते. सविताताईंनी असंच उत्साही आणि आनंदाने राहावं ही माझी इच्छा आहे. बालमंदिरातल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी लालयेत पंचवर्षाणी या एकांकिकेप्रमाणे नेहमीच लाड केले. त्यांनी केलेले या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अत्यंत प्रभावी होते. त्यामुळे अनेक पारितोषिके तर मिळालीच, ज्यामुळे शाळेची वाढच नाही तर विकासही झाला. बालमंदिराचे खेळघर, बालमहोत्सव यातून शाळा घराघरात पोहोचली. कायम सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी समाजामध्ये देखील अनेक आपुलकीचे पूल तयार केले आहेत. त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवनही असेच स्नेहमय, रसिकपूर्ण, आनंदी असावे ही शुभकामना. अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणजे सविता. सविता हे नाव तिने सार्थ ठरवलं. सूर्य जसा आकाशात तळपतो आणि सर्व जगाला प्रकाश देतो, त्याप्रमाणे सविताचे जीवनही असेच आहे. ज्ञानाचं कार्य तिने अखंडपणे अविरत असं चालू ठेवलं. आज अनेक विद्यार्थी मोठ्या सन्मानाने त्यांचं नाव घेतात. अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जणू काही ते पुरस्कार तिच्यासाठीच बनलेले आहे. जीवन जगावं कसं, माणसाने वागावं कसं, याचा एक उत्तम असं आदर्श पाठ तिने सर्वांना आपल्या कृतीतून घालून दिला. यापुढचेही आयुष्य तिचे असेच आरोग्य संपन्न, सुखमय, आनंदमय जावो. सविता पांडुरंग कुलकर्णी या सेवानिवृत्त होत आहेत. खरंच अशा प्रगल्भ व्यक्तिमत्वाशी परिचय असणं, त्यांच्याशी मैत्री असणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. त्या लेखिका, त्याच्यानंतर नाट्य दिग्दर्शिका, बालकथाकार अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची मुलं सुविद्य तर आहेतच आणि एका आपल्या स्वतःच्या आईवडिलांच्या बरोबरच आपलं नाव सुद्धा सांस्कृतिक, सामाजिक आणि आपल्या 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 व्यावसायिक याच्यामध्ये सुद्धा एका अत्युच्च पातळीवरती त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. असे मुलं घडवणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. कारण खूप वेळेला आपण म्हणतो ना की दिव्याखाली अंधार. अहो, जेव्हा आपण बाहेरची मुलं शिकवत असतो तेव्हा घरातली मुलं मात्र उन्हाळ निघतात. इथे मात्र असं झालेलं आहे की जे त्यांनी लहान मुलांना शिकवलं तेच आपल्या घरामध्ये सुद्धा सुसंस्कृत आणि सुशिक्षित सगळं आपलं घर तयार करणं हे सुद्धा त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. अशा या सविता पांडुरंग कुलकर्णी या आमच्या भगिनींना खूप 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 शुभेच्छा. नमस्कार. सदैव असतमुख असणारी, जबरदस्त इच्छाशक्ती असणारी आणि यज्ञ तोची देव जाणावा या उक्तीने सदैव वागणारी अशी माझी बहीण सौ सविता कुलकर्णी च्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आज मी तिला मनपूर्वक आशीर्वाद देतो आहे. ती आज अशीच सदैव सदाफुलीसारखी फुलत राहो आणि तिच्या हातून अनेक चांगली कार्य घडत राहो. छान छान, खूपच छान असं म्हणत विद्यार्थ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी, सकारात्मकता निर्माण करणारी सौ सविता नावाप्रमाणेच इतरांच्या आयुष्यातही अनेक प्रकारे मदत करून त्यांचंही आयुष्य प्रकाशमान करणारी सौ सविता, कुमारी सविता सीताराम देशपांडे ते सौ सविता पांडुरंग कुलकर्णी, हा प्रवास आम्ही दोघांनीही खूप जवळून बघितलेला आहे. सविताच्या बाबतीत आता सेवापूर्तीच्या टप्प्यावर किंवा आयुष्याच्या मध्यवर्तीवर, मी मध्यवर्तीच म्हणेन कारण ती नक्की मला वाटतं 116 वर्ष जगेल, तिची इच्छाशक्ती जी आहे. तर या टप्प्यावर मला असं म्हणता येईल की गाण्याच्या वेळी मला तिच्या
बाबतीत सांगता येतील की आली बहरून माझ्या दारी प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा. सौभाग्यवती सविता पांडुरंग कुलकर्णी ही माझी मेहुणी. स्वर्गीय शांताई आणि स्वर्गीय सीतारामपंत देशपांडे यांची ही पंचम सुकन्या, की जी साहित्य कला व्यक्तिमत्व विकास म्हणजे साकव्याचे संस्थापक अध्यक्ष कविरत्न पांडुरंग कुलकर्णी यांची सुविद्य पत्नी नवीन मराठी शाळा नाशिक रोड इथून सेवामुक्त होत आहे. नाशिक आकाशवाणीवरती दरवर्षी शाळेचे कार्यक्रम सादर करण्यामध्ये सविताचा हिरिरीनं भाग असायचा. सेवापूर्तीनंतर तिने आपल्या तब्येतीकडे अधिकाधिक लक्ष द्यावं, चांगलं आरोग्य जतन करावं, चांगलं आरोग्य कमवावं. व्यक्तीची सेवापूर्ती होत असते, कार्यमुक्ती कधीच होत नसते. तेव्हा विद्यार्थी घडवण्याचा वसा सविता अखंड काळ जपत राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. तिच्यासाठी एकच सांगावं वाटतं की नित्य घन हे पाझरावे स्वाद भरल्या अमृताचे. नित्य घन हे पाझरावे स्वाद भरल्या अमृताचे अन तुझ्या दारी झुलावे मत्त हत्ती चंदनाचे. अन तुझ्या दारी झुलावे मत्त हत्ती चंदनाचे. सविता, तुझे खूप खूप अभिनंदन. जे कौतुक करावे तितके थोडे आहे. तुला भाग्य विषयासाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर ती माझी बहिणी, पण बहिणी इतकीच मायाळू, संस्कारी आणि कर्तव्यदक्ष आहे. याचा मला तिचा अभिमान आहे. ती आता सेवानिवृत्त होत आहे. तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल माझ्या खूप खूप शुभेच्छा. बहीणबाई, सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. रिटायर्ड क्लबमध्ये स्वागत आहे. हाडाची शिक्षिकाही शाळेमध्येच रमते. मुलांना घडवीत संस्कारित करते. म्हणते आता थोडी दमले विसावते क्षणभर. माझी धुरा देते तुझं म्हणजे नवीन पिढीतील येणाऱ्या नवीन शिक्षिकेला. पण देताना एक छोटीशी अट पण घालतात त्या. आता थोडी दमले विसावते क्षणभर माझी धुरा देते तुझं अखंडित सेवा व्रतासह. म्हणते कशी, येते मी नका विसरू पालखीचे भोई फक्त बदलू. आता नजर घरावरी गरज माझी तिथेच खरी. नवीन इनिंग सुरू होते. नवा गडी नवराज्य येते. दारी पारिजात फुलतो आहे. अंगणी गोकुळ बहरत आहे. विहीणबाई आता दमानं घ्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या. हिंडा फिरा मनसोक्त जगा. अनंत शुभेच्छा माझ्या स्वीकारा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि या पुढचा प्रवासी हसरा आणि आनंद देणारा असावा. वीणबाई, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती. ताई, सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो आई, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर सेकंड इनिंग सासूबाई. मी जेव्हा नाशिकला सासूबाईंकडे आलो आहे, मी त्यांना एका जागी शांत बसलेलं कधीच बघितलं नाही. सतत शाळेचेच विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, जरी सेवानिवृत्तीनंतर त्या शाळेपासून विभक्त झाल्या तरी त्यांच्या मनातील शाळा विभक्त होईल का? आई आता रोज 9 ते 5 शाळेत जाणार नाही. आता ती आईची सकाळची धावपळ नाही. विद्यार्थ्यांचे पेपर तपासणं, रिझल्ट तयार करणं हेही नाही. आता गॅदरिंगचा अहवाल पण लिहायचा नाही. आता जावई तिकडे आल्यावर तुम्हाला शाळेतून सुट्टी घ्यायची गरज नाही. आईच्या संस्थेच्या शाळेच्या मीटिंग्स नाही.
आईला शाळेतून घरी आलं की रोज सवय होती की शाळेत आज काय काय झालं, काय काय नाही हे सगळं सांगण्याची. पण आता तेही नाही. आता डबा, बाटली, पर्स भरणं नाही. शाळेत जाताना दररोज पप्पा आईने गाडी काढून द्यायची, आता तेही नाही. आई, आता तुम्हाला फॅमिली ट्रिपसाठी रजा घ्यायची गरज नाही. पण आता आई आम्हाला जास्त वेळ देणार. आता आई पप्पा दोघं मिळून पूर्ण जग फिरायला जाणार. स्वतःची तब्येत ही नंबर 1 प्रायोरिटीवर ठेवणार. आई आता रोज योगा, प्राणायाम करणार. आई, आता तुम्ही निवांत अमेरिकेत आराम करायला येणार. खूप मूवीज, खूप नाटकं जे त्यांना आवडतात ते सगळी नाटकं मनापासून बघणार. खूप वाचन करणार. पुस्तके, कविता लिहायला तिला आता वेळ मिळणार. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धि